नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 28 ऑगस्ट 2024, वार बुधवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते, पुन्हा तर पाहून आज मार्केटमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 10 ते 12 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या स्वीटकॉर्न कणसासाठी दर पाहायला मिळतात। आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळते। सीताफळाची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 130 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चिक्कूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी गावरान चिक्कू पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 80 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान चिक्कूसाठी दर पाहायला मिळतात। तर बाहेरच्या राज्यातील चिक्कू जे आहे ते कमीत कमी 40 ते 45 रुपयापर्यंत आपल्याला बाहेरच्या राज्यातील चिक्कूसाठी दर पाहायला मिळतात। अननसची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला अननससाठी साधारणतः 800 ते 900 रुपये डझनपर्यंत दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला अननस पाहायला मिळत आहे। पपईची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 36 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। संत्रीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत संत्र्यांसाठी दर पाहायला मिळते। गावरान पेरूची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी आज 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। मोसंबीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः त्याचबरोबर लहान साईजमध्ये 15 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपये किलोपर्यंत मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। आवक ही भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपले बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। डाळिंबाची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर डाळिंबासाठी दर जे आहे ते कमीत कमी 100 रुपये किलोपासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 350 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर आज एक नंबर टॉप क्वालिटीची आवक साठी 350 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो आहे। पिंक तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता, तर पिंक तायवान पेरूसाठी आज कमीत कमी आपल्याला 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता 2 ते 3 दिवसापासून तायवान पेरूसाठी झालेली पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी कमीत कमी 120 रुपयापासून ते 160 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आज तेजी ड्रॅगन फ्रूटसाठी झालेली पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 50 ते 60 रुपये किलोपासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, तर लिंबाचं एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 75 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक आपल्याला कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये तेजी लिंबांसाठी कायम पाहायला मिळते।